नाज मीडिया उर्दू में आपका खैर मकदम है। इस वीडियो को पेश करने में ताउन किया है। उम्रा का फरीज़ा अदा कीजिए शबीर टूरिस्ट एंड ट्रेवल्स के साथ, रहमतों बरकतों की सादत के साथ। हमारा पता है नई कमान व्हाइट हाउस के करीब। अब विजिट लिंक जीन्स शोरूम बेदर, यूनाइटेड हॉस्पिटल सपना मल्टीप्लेक्स के करीब गंपा रोड बेदर, हीलिंग ट्री हॉस्पिटल मल्टी सुपर स्पेशलिटी बेदर, अहमद टूरिस्ट एंड ट्रेवल्स हज और उम्रा सर्विसेज। आपकी खिदमत हमारे नज़र में किसी इबादत से कम नहीं, आपका एतमाद ही हमारी कामयाबी है। बेदर जिला के मुख्तलिफ पुलिस स्टेशनों में चोरी के 14 अलग अलग मुकदमात को निपटाने के बाद 11 मुल्ज़िमान से 52,37,700 रुपये बरामद किए गए। जिला सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस चुन बसोना SL ने कहा कि कीमती सामान जब्त कर लिया गया और मुल्ज़िमान को अदालती हिरासत में भेज दिया गया। वो हफ्ता को बेदर डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस ऑफिस के अहाते में तलब करदा प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब कर रहे थे। जिला में बाइक चोरी के बढ़ते हुए वाक़यात के पेश नज़र महकमा पुलिस ने ऐसे वाक़यात को रोकने और उनका पता लगाने के लिए एंटी राउडी स्क्वाड की बेदर सिटी टीम तश्कील दी। इस टीम ने कार्रवाई करते हुए 2 मुल्ज़िमीन को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इन मुल्ज़िमीन से गांधीगंज पुलिस स्टेशन में 5 2-पहिया गाड़ियों का इंदराज किया गया और 40,15,000 रुपये मालियत की 41 2-पहिया गाड़ियां जब्त की गईं। नकद 2,50,000 रुपये और 8 मालियत की 8 मोटरसाइकिलें जब्त की गई हैं। पुलिस स्टेशन हुन्नाबाद की हुदूद में चोरी के 3 अलग अलग मुकदमात निपटाए गए और 4 मुल्ज़िमान को गिरफ्तार करके उनसे 2,55,000 रुपये बरामद किए गए। सोने के जेवरात जिनकी मालियत 4 तोले 8 ग्राम 80,000 रुपये मालियत की होंडा यवनी कार मोटरसाइकिल और 17 मोबाइल फ़ोन मालियत 1,36,700 रुपये जब्त कर लिए गए। इसी तरह बसवा कल्याण पुलिस स्टेशन के इलाका में चोरी का मामला निपटाने के बाद 3 मुल्ज़िमान को गिरफ्तार किया गया। सोना, चांदी और 99 मोटर पंप सेट और 5,000 रुपये की नकदी जब्त करके मुल्ज़िमान को जुडिशल रिमांड पर जेल भेज दिया गया है। इस मौके पर एडिशनल सुपरिंटेंडेंट पुलिस महेश मैगना, बेदर के डिप्टी सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस शेमना गोड़ा पाटल, डिप्टी सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस हुन्नाबाद JS नीमा गोड़ा, ऑपरेशन में शामिल अफसरान और पुलिस एहलकार भी मौजूद थे। जिले पुलिस ಅತ್ಯುತ್ತಮವಾದಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ 5 ಠಾಣೆಗಳವರು ಒಟ್ಟು 9 ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ಭೇದಿಸಿ ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು 51 ಲಕ್ಷ ಮೌಲ್ಯದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಾರೆ। ಒಟ್ಟು 8 ಜನ ಆರೋಪಿಗಳನ್ನು ಇದರಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿರ್ತಾರೆ। ಈ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾದಂತಹ ಡಿಟೆಕ್ಷನ್ಗೆ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದಿಸ್ತೇನೆ। ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇದರಲ್ಲಿ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ 2 ರಾಬರಿ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಒಂದರಲ್ಲಿ 2,98,000 ಮತ್ತು ಒಂದರಲ್ಲಿ 1,70,000 ಮೌಲ್ಯದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಹಾಗೂ ಇನ್ನೊಂದು ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಕಳ್ಳತನದ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ 6 ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಇನ್ನು ಔರಾದ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ 2 ಮನೆ ಕಳ್ಳತನದ ಪ್ರಕರಣಗಳು ಮತ್ತು ಗಾಂಧಿಗಂಜ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬೈಕ್ಗಳ ಕಳ್ಳತನಗಳಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಅದನ್ನು ಏನಂದರೆ ಕಳೆದ ಒಂದು 3 ತಿಂಗಳಿಂದ ಆರೋಪಿಯ ಬಗ್ಗೆ ಇದ್ದಂಥ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಆಧರಿಸಿ ಆರೋಪಿ ಏನಂತಂದರೆ ಕೆಲವೊಂದು ಏನಂದರೆ ತಂತ್ರಜ್ಞಾನವನ್ನು ಬಳಸಿ ಯಾರಿಗೂ ಏನಂದರೆ ಸಿಗದೇ ಇರೋ ಥರ ಏನಂದರೆ ಪೊಲೀಸ್ಗೆ ಒಂದು ಚಳ್ಳೆ ಹಣ್ಣು ತಿಳಿಸಿ ಏನಂದರೆ ಇಷ್ಟು ದಿವಸ ಅವನು ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅಂಥವನ್ನ ಏನಂದರೆ ಇವತ್ತು ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದು ಅವನಿಂದ ಒಟ್ಟು 41 ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಪತ್ತೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಇದು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಪೊಲೀಸ್ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಮೋಟರ್ ಬೈಕ್ಗಳ ಕಳ್ಳತನದ ಪತ್ತೆ ಪ್ರಕರಣ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು। ಜೊತೆಗೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಟೌನ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಮನೆ ಕಳ್ಳತನದ ಪ್ರಕರಣ ಮತ್ತು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ರೂರಲ್ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಏನಂದರೆ 9 ರೈತರ ಪಂಪ್ಸೆಟ್ಗಳ ಕಳ್ಳತನದ ಏನು ಪ್ರಕರಣಗಳಿತ್ತು ಅದನ್ನು ಪತ್ತೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಒಟ್ಟು ಇಲ್ಲಿಗೆ
51 ಲಕ್ಷ ಅಂದಾಜು ಮೌಲ್ಯದಷ್ಟು ಕಳ್ಳತನದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಪೊಲೀಸರು ಇವತ್ತು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು 8 ಜನ ಆರೋಪಿಗಳ ಮೇಲೆ ಕೂಡ ಏನಂದರೆ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದೆ.